आहात महाराष्ट्र टॉप 10 न्यूज। बघूया टॉप 10 महत्त्वपूर्ण बातम्यांचा सविस्तर आढावा। माझ्यापुढे पप्पू व इतर कुणाचे आव्हान नसून माझा विजय 100% आहे। शिक्षक सुज्ञानी असून त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत, त्यामुळे माझा विजय 100% असल्याची प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी दिली आहे। आज नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान पार पडत असून यावेळी किशोर दराडे यांना कुटुंबियांनी औक्षण केले आहे। यावेळी किशोर दराडे यांनी सकाळी येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिराचे दर्शन घेतले। नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम स्वतः मतदान केंद्रावर लक्ष ठेवून आहेत। सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली आहे। बोगस मतदारांवर मायक्रो ऑब्झर्व्हर लक्ष ठेवणार आहे। ज्या ठिकाणी पैसे वाटल्याचा प्रकार घडला त्या ठिकाणी तत्काळ कारवाई केली जाईल, तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिली आहे। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये 5ही जिल्ह्यांमध्ये 90 मतदान केंद्रावर सकाळी सुरळीतपणे मतदान सुरू झालेलं आहे। मतदानाचा वेग पण चांगला आहे आणि सध्यापर्यंत कुठलीही अशी तक्रार नाही आहे की ज्याच्यामुळे मतदानामध्ये कुठेही व्यत्यय आलेला आहे। सर्व मतदारांना शिक्षकांना आवाहन असेल की त्यांनी मोठ्या संख्येने दिवसभरात बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजवावा। तर पण मागच्या 3 ते 4 दिवसामध्ये अगदी पैशांची पाकिटं काल मनमाड आणि येवल्यामध्ये जिथे जिथे ऍक्शनेबल इनपुट आहेत, स्पेसिफिक तक्रार आहे, विशिष्ट तक्रार आहे, त्या ठिकाणी चौकशी करून काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि संबंधित माल जप्त झालेला आहे। काही तक्रारी वेग स्वरूपाच्या आहेत, त्याच्यातही चौकशीचा प्रयत्न केला आहे। काही त्याच्यामध्ये लीड्स मिळतात। स्पेसिफिक जर विशिष्ट तक्रार असेल, असं वेग नसेल तर ती करत राहावी असे मी सर्वांना आवाहन करतो। बोगस मतदारांच्या तक्रारी ज्या आल्या त्याच्यापैकी बहुतेक तक्रारी मी सांगितल्याप्रमाणे वेग आहेत, म्हणजे अशा पद्धतीच्या आहेत बऱ्याच तक्रारी की ज्याच्यामध्ये कुणाचं नाव लिहिलेलं नाही आहे आणि असा स्टेटमेंट केलेलं आहे की शिक्षक नसलेले ऍड केले। अशा पद्धतीची तक्रार देखील आम्ही चौकशीला पाठवली आहे। मात्र काही तक्रारी नावानिशी होत्या त्या पण पाठवलेल्या आहेत। मतदार यादीमध्ये नाव होण्याची ऍड करण्याची जी प्रक्रिया आहे ती अशी आहे की मागच्या 6 वर्षापैकी 3 वर्ष त्यांनी संबंधितांनी शिक्षक म्हणून पूर्ण वेळ काम केलं असेल, मग ते अनुदानित असेल विनाअनुदानित असेल, पण पूर्ण वेळ शिक्षक पाहिजे। आणि तसं जर सर्टिफिकेट असेल तर आपण त्यांचं नाव ऍड करतो, प्रारूप यादी प्रसिद्ध करतो, त्याच्यावर हरकती मागवतो, मग त्याच्यानंतर सगळी ती प्रक्रिया आहे ती पूर्ण करून जी यादी तयार झाली ती यादी फायनल केलेली होती। त्याला काही दिवस झालेत आता। अजूनही तक्रारी असतील तर आम्ही त्याच्या चौकशी करू, पण ही जर प्रोसेस व्यवस्थित झालेली आम्हाला दिसून आलं तर त्याच्यामध्ये जर सर्टिफिकेट वगैरे असलं तर ते नाव तिथे असणं योग्य राहील। आणि जर ते सर्टिफिकेट जर उद्या खोटं निघालं असं पण काही लोकांनी स्टेटमेंट केलं तर त्याच्यावरही आम्ही वेगळ्या पद्धतीने कारवाई करू। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस येथील राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर त्यांनी शाहू महाराज छायाचित्र दालनाला भेट दिली, तसेच त्या ठिकाणी आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेला भेट देऊन पाहणी केली आहे। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। आगामी विधान परिषदेची आमदारकीची माळ गळ्यात पडावी यासाठी शिवसेना उभाटा गटाचे उपनेते शरद कोळी यांचे सोलापुरात बॅनर्स लागले आहेत। शरद कोळी यांनी शिवसेनेचे उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाची बाजू लावून महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यामुळे यावेळच्या विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कोकण पदवीधर मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे। नवी मुंबईत तुर्भे येथे मतदान केंद्रावर सकाळच्या वेळी मतदान करण्यासाठी मतदार दाखल झाले। नवी मुंबईत एकूण 11,000 मतदार तर ठाणे जिल्ह्यात 99,000 मतदार आहेत। भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात थेट लढत आहे। नवी मुंबईमध्ये भाजपा नवी जिल्हाध्यक्ष संजीव नाईक यांनी मतदान केले असून निरंजन डावखरे यांचा तिसऱ्यांदा विजय निश्चित असल्याचे सांगितले आहे। रत्नागिरी शहरातून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून पदवीधर मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रावर उपस्थित होते। कोकण पदवीधर मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात आहेत। काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत यावेळेस चुरशीची होणार आहे। काँग्रेसकडून रमेश कीर तर भाजपकडून निरंजन डावखरे उमेदवारीच्या रिंगणात आहेत।
ठाणेमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रसंगी आमदार निरंजन डावकर यांनी देखील मतदानाची प्रक्रिया राबवली आहे. या प्रसंगी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटलंय की सातत्याने 12 वर्ष मी काम केली आहे. त्याचा कार्य अहवाल मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे मी हॅट्रिक करणार असल्याचा विश्वास त्यांनी दर्शवला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी मुंबईमधील अटल सेतूवर पोहोचून या सेतूला असलेल्या पोच रस्त्याला तडे केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सदर प्रकरण गाजत असताना बुलढाणा जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी केली. कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार या कामामध्ये झाल्याचा आरोप करत थेट पोलिसात भ्रष्टाचार करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून पैसे वसूल करून घेण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. कोकणाने नेहमीच आम्हाला साथ दिली आहे. त्याचप्रमाणे यावेळी देखील कोकण भारतीय जनता पार्टीला साथ देईल व निरंजन डावकर यांना पहिल्या फेरीतच विजय करतील असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. आज कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान होत असून सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी असून मतदारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यामध्ये गोंदिया जिल्हा हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. धानाचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून सुरुवातीला जिल्ह्यामध्ये पाऊस कमी प्रमाणात आला. मात्र पाऊस येईल या भरोश्यावर अनेक शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी करून ठेवली. मात्र धान पीक पेरणीच्या नंतर गोंदिया जिल्ह्यातील मात्र पावसाने दंडी मारली आणि त्यामुळे पेरणी करून ठेवलेल्या धान याला कोंब आली आणि पावसाच्या अभावी अनेक भागातील पेरणी केलेला पीक आता सुकण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळेच शेतकरी चिंतातूर झाला आहे. आता तरी वरुण राजा प्रसन्न होऊन जिल्ह्यात पाऊस पडेल आणि पिकाची पेरणी ही पूर्ववत होईल अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. मात्र पाऊस न आल्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊन ठेपलं आहे. अभी अपन ने 7 जून को खार डाले थे तो 7 जून से भी पानी आया नहीं और खार अपन ने डाल दिए. तो जब से पानी आया नहीं वे खार पानी नहीं आने से अपना जो बीज है वो पूरी तरह जगह नहीं है ज़मीन में. तो अभी पानी आना बहुत ज़रूरी है. पानी अगर नहीं आया तो दोबारा अपने को खार डालना पड़ेगा. जो खार जो डली हुई है अब ये सूखने के तादाद में है. अगर पानी नहीं आया तो अपने को दोबारा खार डालना पड़ेगा. दोबारा वो पेरनी करना है अपने को तो फिर आधे मध्यक अपने को चाहिए. महाराष्ट्र टॉप 10 मध्ये वेळ झाली आहे. तुर्तास इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी आपण बघत राहा महान्यूज. नमस्कार. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर. इंटीग्रेटेड सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100.
बॉस ने मीटिंग बुलाई। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनन, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाएं, जल्दी करें। हमारा पता श्री हरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747।